राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। नोव्हेंबर महिन्याचा व डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आलेला नाही, अशा बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये जेवढी निधी मंजूर करण्यात आली आहे, याचबरोबर ज्यांना हप्ता मिळालेला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना हप्ता कन्फर्म मिळणार आहे। जीआर कोणता आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। हा जीआर तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 20 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा जीआर आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, अशा भगिनींच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यासाठी हा जीआर घेण्यात आलेला आहे। जीआर व्यवस्थित समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी निधी जी आहे 393,25,00,000 रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे। हे पैसे अनुसूचित जाती व नवबोध घटकातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे। याचबरोबर ज्या महिलांना पूर्वी हप्ता मिळालेला नाही अशा भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। लवकरच हे पैसे जमा होतील। याचबरोबर ज्या महिलांना पूर्वी हप्ता आलेलाच नाही, पात्र असून सुद्धा नवबोध घटकातील असेल किंवा अनुसूचित जमातीतील लाभार्थी असतील तर अशा महिलांनी अर्ज करायचा आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या ठिकाणी करायचा आहे, कोणता अर्ज करायचा आहे त्याची PDF सुद्धा मी देणार आहे। तो जर अर्ज तुम्ही व्यवस्थित भरून जर महिला व बाल विकास विभागाकडे दिलात तर 100% तुम्हाला पैसे सुरू होतील। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।